जाणून नेनते करी माझे मन, जाणून नेनते करी माझे मन, तुझे प्रेम खून देऊनिया मग मी व्यवहारी असे न वर्तत, जीवी जळा आत पद्मपत्र ऐकोनी न ऐके निंदा स्तुती काने जैसा का उन्मनी योगीराज देखूनी न देखे प्रपंच हा दृष्टी स्वप्नाची या सृष्टीच्या जीवी मग मी व्यवहारी असे न वर्तत, जीवी जळात पद्मपत्र तुका म्हणे ऐसे झालिया वाचून, तुका म्हणे ऐसे झालिया वाचून करणे तोषीन वाटतसे मग मी व्यवहारी असे न वर्तत, जीवी जळा आत पद्मपत्र पांडुरंगा करून सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जगन्निहितपानिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदयदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि योऽन्तःप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता सञ्जीवयत्यखिलशक्तिधर स्वधाम्ना अन्योश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति सेवे लागी सेवा कथालो तुम चला गाने सतरामा अहो स्वामी मुकया देवा समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासर पीठ निलाय सरस्वती नमोस्तुते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता जाणून नेणते करी माझे मन तुझे प्रेम खून देऊनिया मग मी व्यवहार्य असे न वर्तत जीवी जळा आत पद्मपत्र
प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगातील सुप्रसिद्ध साधू श्रीगुण ऐश्वर्याधीश अखंड ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याचे लाडके लढेवाळ भक्त श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा पाचरणांचा अभंग आपण सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं प्रत्येक वक्त्याचं आद्य कर्तव्य असं त्याने मनुष्यराज या ठिकाणी अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याच्या कृपेने साधू संत महात्म्यांच्या आशीर्वादाने आपले एक श्री क्षेत्र चिंचगव्हाण अहिल्यानगर या अहिल्यानगर क्षेत्रातील श्री हनुमंतरायांचा मंदिराचा वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित केला हा एकदिवसीय कीर्तनाचा महोत्सव. आज खरं तर पर्व काळ आहे महाराज बरं का, म्हणजे हनुमंतरायांचा वर्धापन दिन सुद्धा आहे आणि आजचा पवित्र दिवस असा आहे की आज गणेशरायांचं आगमन सुद्धा आहे. बरं, भगवान गणेशाचं आगमन आहे म्हणून संपूर्ण हा गणेश मंडळाने आयोजित केला हा एकदिवसीय कीर्तनाचा महोत्सव. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सगळेच गायक वादक समस्त ग्रामस्थ भक्तिमती माता आपण बहुसंख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेला आहात. खरं तर कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक वादक मंडळी कीर्तनकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यात मला वाटतं सुंदर कार्यक्रमाचा प्रारंभ ज्यांनी केला हरिभक्त पारायण गाथा मूर्ती भजन सम्राट आपल्या धुळे जिल्ह्याचं वैभव आदरणीय आमचे स्वामी महाराज समाधान महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवली पाहिजे. स्वामी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहात आणि ज्यांनी गोड चाल गायली बरं का, आपल्या तालुक्याचं भूषण नवे नवे आपल्या जिल्ह्याचं भूषण भजन सम्राट आवाजाचे बहाचे आमचे भाऊसाहेब महाराजांसाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवली पाहिजे. अधिकरून परिसरातील टाळकरी मंडळी आपल्या गावातीलच भूमिपुत्र ज्यांच्या आवाजात सुद्धा विशेष गोडवा आहे बरं का, अगदी गोड गातात आणि गोड स्वभावी असे आमचे हरिभक्त पारायण सीताराम भाऊ दादांसाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवली पाहिजे. तसेच गावातील टाळकरी संपूर्ण तरुण मित्रमंडळ आणि मृदुंगाला साथ करणारे महाराष्ट्रातील दोघंही ख्यातनाम मृदुंग सम्राट आदरणीय या ठिकाणी आमचे ज्येष्ठ गुरुबंधू सावता महाराज सुद्धा उपस्थित झालात. महाराजांसाठी जोरदार टाळी झाली पाहिजे. तसेच इकडच्या बाजूला आमचे परमस्नेही परममित्र मयूर दादा सुद्धा उपस्थित झालात. महाराजांसाठी सुद्धा जोरदार टाळी झाली पाहिजे. विनेकरी महाराजेत अगदी प्रतिकूल अवस्थेत अनुकूल वातावरण ज्यांच्यामुळे तयार होतं ज्ञानेश्वरी साऊंड सिस्टमवाले आडगावकर दादांसाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवली पाहिजे. या ठिकाणी समोर बसलेले आमचे सगळेच महाराज मंडळी ज्यांची ज्ञानेश्वरी मुखदगतीवर का महाराज सहज जरी संभाषण केलं की ज्ञानोबारायांच्या उभे ऐकायला पुन्हा पुन्हा मिळतात महाराज आणि श्रवण करावं असं वाटतं. आमचे परमस्नेही साहेबराव महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालात. महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवली पाहिजे. या ठिकाणी या कार्यक्रमाचं आपल्याला पुन्हा स्मरण राहिलं पाहिजे, आठवण राहिली पाहिजे. म्हणून या कार्यक्रमाच्या चित्रीकरणासाठी शूटिंगसाठी हरिभक्त पारायण यूट्यूब चॅनलवाले ज्ञानराज माऊली ना ज्ञानी यांची माऊलींसाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवली पाहिजे बरं. त्यांच्या चॅनलला आपण सगळ्यांनी सबस्क्राईब लाईक केलं पाहिजे, कारण त्यांच्या चॅनलवरती खूप मोठे कीर्तनकारांचे कीर्तन आहेत, असे खूप मोठे गायक वादकांचे चालीसुद्धा आहेत बरं. वारकरी चाली गाणारे सगळेच महाराज मंडळी त्यांच्या चॅनलला ऐकायला मिळतात. म्हणून त्यांच्या चॅनलला सगळ्यांनी कीर्तन झाल्यानंतर सबस्क्राईब करा बरं, कारण त्यांना सबस्क्राईब केल्यानंतर मग तिकडून थोडा फायदा होईल, मग आपल्याकडून थोडं कमी घेतील ते असं आहे का. असं काही नाही, तर सगळेच प्रेमाने जमलेला माहोल आहे दादा आहे का नाही. विनोदाचा भाग सोडा, हे सगळेच प्रेमाने जमलेली माणसं आहेत दादा. आज खरं तर हनुमंतरायांचा वर्धापन दिन, तिकडे आमचे सरपंच साहेब सुद्धा बसलेत बरं, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवली पाहिजे. अलीकडं इकडं सरपंच येतच नाही बरं का, भाग्य वा आजी माझी दोघं सरपंच साहेब आहे, दोघांसाठी टाळी वाजवली पाहिजे. बघा ना, अलीकडं म्हणजे वारकरी संप्रदायांचा सरपंचाचा काही म्हणजे असं मेळ लागत नाही महाराज, पण बघा ना किती भाग्यवान आहात की तुम्ही, म्हणजे आत्ताचे सध्याचे सरपंच साहेब सुद्धा आहेत आणि माझे जे होते तेही उपस्थित आहेत. पुन्हा जोरदार टाळी वाजवली पाहिजे. तसेच आमच्या गावाचं सुद्धा हे आनंदाचीच गोष्ट आहे, आमच्या गावाचे सुद्धा अगदी तरुण तडफदार सरपंच साहेब सुद्धा आमच्या वारकरी संप्रदायाला खूप मोठे योगदान आहे बरं, ते सुद्धा आज उपस्थित झाले. त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवली पाहिजे. आहे का नाही, गोड सगळंच वातावरण अगदी गोड झालंय गड्या आहे का. आज हनुमंतरायांचा वर्धापन दिन आहे. खरं तर हनुमंतरायांचं जीवन इतकं सुंदर होतं दादा. रामायणामध्ये जर कधी रंग कोणामुळे असं आला असेल ना मला, फक्त हनुमंतरायांमुळे बरं का. हनुमंतराय जर कधी वजा केलं रामायणातून तर साहेबराव महाराज रामायणाचा रंगच निघून जातो. सगळ्यात म्हणजे दास्यत्व निकट हनुमंत पै केले
म्हणून देखील रामचरण. महाराज हनुमंतरायांनी दास्यत्व कसं निभावं, गुरु सेवा कशी करावी, देवाबद्दल अंतःकरणामध्ये श्रद्धा कशी असली पाहिजे, प्रेम कसं असलं पाहिजे, हे आपल्या हनुमंतरायांकडून शिकलं पाहिजे. काय भक्तीच्या त्या वाटा माझं धावाव्या सुबटा. सांगू दादा, रामप्रभूंची इतकी भक्ती केली हनुमंतरायांनी. लक्षपूर्वक आहे का बरं. ज्यांचा आज वर्धापन दिन आहे त्यांच्याकरता 2 मिनिटं सांगतो. काय हनुमंतरायांची भक्ती होती दादा विशेष. ज्यावेळेस राम रावणाचं युद्ध संपलं, लक्षपूर्वक आहे का बरं का सरपंच साहेब, ज्यावेळेस राम रावणाचं युद्ध संपलं सगळ्यांना बक्षिसं दिली. रामायणामध्ये ज्यांनी ज्यांनी जशी जशी कामगिरी केली तसं तसं सगळ्यांना बक्षिसं दिली स्वामी. पण आथपासून इथपर्यंत ज्यांनी कामगिरी केली सावता महाराज त्या हनुमंतरायांना काही दिलं रामप्रभूंनी. सीतामातेला राग आला, विचारला मालक अहो तुम्ही सगळ्यांना बक्षिसं दिली पण हनुमंताला काहीच दिलं नाही म्हटले. त्यावेळेस रामप्रभू म्हणतात काय द्यावे त्याशी भावे उतराई ठेवे तो हा पायी जीव थोडा. अगं सीते त्या हनुमंताला काय द्यावं मला काही सुचत नाही, तुझ्याजवळ काही असेल तर तू देऊन टाक म्हटले. ऐका बरं, सीतामाता प्रसन्न झाल्या आणि आपल्या गळ्यातला अनमोल नवरत्नाचा हार काढला सीतामातेने कोणाला दिला, हनुमंतराला दिला. ऐका बरं, हनुमंतरायांच्या हातात तो हार दिला महाराज. हनुमंतराने सीतामातेचं दर्शन घेतलं आणि लांबवरती एक समोर झाड होतं, त्या झाडावर जाऊन बसले हनुमंतराय आणि त्या अनमोल नवरत्नाच्या हारातला एक एक मणी काढायचा हनुमंतरायांनी, फोडायचा, बघायचा, फेकायचा. ऐकताय ना, हनुमंतराने त्या अनमोल नवरत्नाच्या हारातला एक एक मणी काढायचा, फोडायचा, बघायचा आणि फेकायचा. सीतामातेला वाटतं या बाबाला एवढा मागडा हार दिला आपण अनमोल नवरत्नाचा, हा एक एक मणी फोडतोय फेकतो, काय प्रकारे म्हटले. हनुमंता काय करताय तुम्ही. म्हणले मैया मी या अनमोल नवरत्नाच्या या हारातल्या मण्यांमध्ये माझ्या रामाला पाहतोय म्हटले. काय बोलले, रामाला पाहतोय. सीतामातेने डोक्याला हात लावला, हनुमंता या मण्यांमध्ये कुठं राम राहतो का. म्हणले आई साहेब याच्यात राम नाही. म्हणे नाही याचं माझ्याकडे काहीच काम नाही. फेकून दिला बरं. जो नाही राम का ओ नाही का. प्रेम असं असलं पाहिजे आहे का नाही. आपलं प्रेम असं आहे का, समजा आता कीर्तन झालं भाऊसाहेब दादा, पुढच्या चौकात समजा आपण गेलो, तुम्हाला 2 मूर्त्या दिसल्या, एक आहे रामाची दुसरी आहे रावणाची, कुठली उचलणार तुम्ही. रामाची उचलणार. मला माहिती तुम्ही प्रामाणिक आहात, तुम्ही रामाचीच उचलणार आहे का नाही. ऐका ऐका, अजून थोडा पुढे गेलात, पुढच्या चौकात पुन्हा तुम्हाला 2 मूर्त्या दिसल्या साहेबराव महाराज, एक आहे रामाची दुसरी आहे रावणाची. पण ऐका अहिल्यानगरकर, रामाची आहे पितळाची, रावणाची आहे सोन्याची, कुठलं उचलणार. या आपलं प्रेम आहे का नाही. महाराज सोन्याचा असला तर रावण सुद्धा चालेल बरं आपल्याला, असं प्रेम आहे महाराज आपलं. पण हनुमंतरायांनी तो अनमोल नवरत्नाचा हार फेकून दिला. सीतामातेला राग आला, हनुमंतात तो अनमोल नवरत्नाचा हार फेकून दिला तुम्ही. मग भगवान परमात्म्याने तुम्हाला हा नरदेह दिला, याच्यात तरी राम आहे का म्हटले. ऐका बरं, एकही शब्द बोलणे प्रत्युत्तर दिलं. सीतामातेचं दर्शन घेतलं, समोर उभे राहिले, छाती वितीर्ण केली आणि राम लक्ष्मण जानकी तिघांचं दर्शन करून दिलं. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, श्रीराम जानकी
गहन सकळ भक्तांचे भूषण, सगळ्या भक्तांचे शिरोमणी, सगळ्या भक्तांचे भूषण हनुमंतराय दादा. हनुमंतराने छाती वितीर्ण केली, राम लक्ष्मण जानकी तिघांचं दर्शन करून दिलं. ऐका बरं दादा, रामप्रभू प्रसन्न झाले. सांगितलं हनुमंता मी प्रसन्न झालो, बोल तुला काय पाहिजे. प्रभूंनी सांगितलं, असं म्हटल्यानंतर हनुमंताने सांगितलं देवा मला काहीच नको. अरे नाही नाही मागून घे म्हटले, 10 वाजून गेले, पटकन सांग काहीतरी. पटकन म्हटले 10 वाजले, बोल बोल तुला काय पाहिजे. अरे नको देवा म्हटले काय, अरे माग म्हटले मी प्रसन्न झालो तुझ्यावर. त्यावेळी हनुमंतराने मागणी काय मागितली ऐका बरं. प्रभूजी तुमची जिथं जिथं कथा चालू असेल ना, जिथं जिथं तुमचं कीर्तन चालू असेल, भजन चालू असेल, कथा चालू असेल, ती फक्त मला गाता यावी आणि ऐकता यावी. गाता ऐकता हरिगुण. म्हणून बघा ना, आजही वारकरी संप्रदायामध्ये कुठलीही कथा सुरू झाली, रामकथा असू द्या की भागवत कथा असू द्या, पहिल्यांदा हनुमंतरायला बोलवलं जातं, मग कथेचा प्रारंभ होतो आहे का नाही. आइए हनुमंत बिराजिए, आइए हनुमंत बिराजिए, हनुमंत बिराज, आइए हनुमंत बिराज. कथा करूं मति अनुसार, पधारी है पवन कुमार. आइए हनुमंत बिराजिए, अशा माझ्या हनुमंतरायांची भक्ती, त्या हनुमंतरायांचा आज वर्धापन दिन आहे का नाही. आणि त्या वर्धापन दिनानिमित्ताने आजचा हा कीर्तनाचा महोत्सव ऐका गड्या. या कीर्तन महोत्सवाकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. या अभंगातून श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज भगवान पंढरीश परमात्म्याच्या समोर उभे राहून विनंती सादर करतायत. ऐका बरं. तुकोबारायांचं जीवनच अलौकिक. तुकोबाराय महाराज योग्य परमार्थ करणारे, खरे परमार्थ करणारे. तुकोबारायांच्या जीवनामध्ये दिखाऊपणाने परमार्थच नव्हता. ऐका ना, आपल्याला आवडेल अशी साधना करण्यापेक्षा देवाला कशी साधना परमार्थ आवडेल अशी साधना तुकोबारायांची होती. आणि त्याचं फळ तुकोबारायांच्या जीवनामध्ये प्राप्त झालं बरं का. तुकोबारांना योग्य परमार्थाचं फळ प्राप्त झालं. ते फळ म्हणजे कोणतं? आनंद. ऐकताय ना. आणि परमार्थ करत असताना आपल्याला आनंद मिळालाच पाहिजे दादा. आणि आपण सुद्धा आनंद लुटला पाहिजे. आनंद या जीवनाचा सुगंधा परी जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. परमार्थ करत असताना आपल्याला आनंद मिळाला पाहिजे. तुकोबारांना आनंद प्राप्त झाला. किती आनंद? आनंद कोंदला माझे पुढे, आनंद कोंदला व्यवहारे सुख लाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. ऐका ऐका चिंतन ऐका बरं. तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनामध्ये एवढा आनंद प्राप्त झाला साहेबराव महाराज, मागेही आनंद झाला म्हणतात तुकोबाराय, पुढेही आनंद झाला. मागे पुढे म्हणण्याचा अर्थ काय होतो? भूतकाळही आनंदाचा आणि भविष्यकाळ सुद्धा आनंदाचा.
वर्तमान काळात तर तुकोबाराय म्हणतात, माझ्या जीवनामध्ये मी अंघोळ सुद्धा आनंदाची केली, आनंदाचे डोई आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची, नवे नवे पूर आला आनंदाचा, लाठा उसळती प्रेमाच्या. बरं का, ऐका, हे प्रमाण आपण ऐकले तरी आपल्याला आनंद मिळतो महाराज. असं तुकोबारायांचं जीवन होतं, आनंदमय जीवन होतं. भगवान परमात्मा प्रसन्न झाले आणि तुकोबारांना सांगतात की महाराज तुमच्यावर प्रसन्न झालं, तुमची भक्ती पाहून मला आनंद झाला, तुम्हाला काय पाहिजे बोला. तुकोबाराय म्हणलं देवा तू काय देणार आहे, काय देणार आहे म्हटलं तर देवानं सांगितलं महाराज तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. तुकोबाराय म्हणले देवा काय देणार आहे, म्हटले महाराज तुम्हाला वैकुंठ देऊ का वैकुंठ. तुकोबाराय म्हटले देवा वैकुंठ सुद्धा नको. म्हणे का वैकुंठ कोपट जुनाट झोपडी, नको आडाडी घालू मज, किंवा एक प्रमाणे नको वैकुंठीचा वास, आहे तया सुकानास अद्भुत हा रस कथा काळी नामाचा, वैकुंठासी आमा नको धाडू हारी, वैकुंठासी आमा नको धाडू हारी, वैकुंठासी आमा नको धाडू हारी, वैकुंठासी आमा नको धाडू हरी, वैकुंठासी आमा नको धाडू हारी, वैकुंठासी असेल तर वैकुंठाशी आम्हा नको धाडवारी, वासदे पंढरी सर्व काळ, मला पंढरीचं सुख दे गड्याओ. कारण अरे देवा आमच्यासाठी पावलो वैकुंठ, बर का पंढरी, बर का पंढरी क्षेत्र तुकोबाराय म्हणतात आमच्यासाठी वैकुंठ आहे का नाही. पावलो पंढरी वैकुंठ भुवन, धन्याज दीन सोनियाचा देवा, मला वैकुंठ द्यायचा असेल तर पंढरपूरचा वास दे, मला वैकुंठ नको. महाराज तुम्हाला वैकुंठ नको म्हणता, मग तुम्हाला मान देऊ का मान. तुकोबाराय म्हणलं हे देवा माना करता परमार्थ करणारा नाही बरं मी. तुकोबाराय म्हणता उलट परमार्थ करणाऱ्या माणसाने मान अपमान या गोष्टी बाजूला ठेवल्या पाहिजे, मग परमार्थ लागलं पाहिजे. ऐकताय ना. आता काही काही आपल्यांचं नुसतं पत्रिकेत नाव जरी चुकलं ना तरी काही काही येत नाही बरं, सप्त्याकडे ढुंकून पाहत नाही मला. आपला फक्त दिखाऊपणा परमार्थ आहे. तुका म्हणे नको वर पंग देवा, घ्यावी माझी सेवा, भाव शुद्ध भाव तत्वानं प्रेम तत्वानं देवाची उपासना केली पाहिजे. कारण भगवान परमात्मा थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला, मला त्याला प्रेम समर्पित करावं लागतं. जो प्रेम गली में आए नहीं, प्रियतम का ठिकाना क्या जाने, जो प्रेम गली में, जो वेद पढ़े और वेद करे, मन में नहीं निर्मलता भी, चाहे हो कोई कितना ज्ञान कहे, भगवान को पाना क्या जाने, जो प्रेम गली में. भगवान परमात्मा हा प्रेमाचा भुकेला आहे महाराज. त्याच्यावर जर कदा प्रेम केलं दादा, तो ताटातलं उष्ट सुद्धा खातो. एवढंच नाही, शबरी मातेची बोरं खाल्ली सावता महाराज आहे का नाही. शबरी मातेची बोरं खाल्ली यात नवलने, उष्टे बोरं खाल्ली यात नवले आहे का नाही. ऐका महिमा आवडीची बोरे खाई भिल्लिनीची, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. प्रेम केलं ताटातलं उष्ट खातो दादा.
जर प्रेम नसलं ना 56 प्रकारचे भोग द्या त्याला, भगवान परमात्मा त्याचा स्वीकार करत नाही. ऐकताय? आणि त्याला जर भूक लागली तर तो सहज म्हणतो चलो विदुरा घर जावे, चलो विदुरा घर जावे, चलो विदुरा घर जावे, चलो विदुरा घर जावे, चलो विदुरा ताटातलं उष्ट खातो. चलो विदुरा घर जावी उद्धवजी, चलो विदुरा घर जावी. महाराज प्रेम नसलं ना 56 प्रकारचे भोग त्याला दिल्यानंतर सुद्धा स्वीकार करत नाही. आणि जर प्रेम असलं ना महाराज त्याला आमंत्रण द्यायची सुद्धा गरज नाही. बरोबर तोच म्हणतो चलो विदुरा घर जावी, आहे का नाही. महाराज प्रेम केलं तो काही करतो. मग माना करता परमार्थ करू नये. मान सन्मान भेटलाच पाहिजे असं काही नाही. परमार्थ हा मानाचा नाही. तुकोबारांच्या प्रमाणे मान अपमान गोवे अवघे गुंडोनी ठेवावे, आहे का नाही. परमार्थ करणाऱ्या माणसाने मान अपमान या गोष्टी बाजूला ठेवल्या पाहिजे, मग परमार्थाला लागले पाहिजे. तुकोबाराई म्हणतात देवा मी मान बाजूला नाही ठेवला, बरं मी थुंकून दिला मान. ऐकताय? थुंकून या मान दंभ आणि मग कीर्तन करतो. तुकोबाराई म्हणतात मी मानही थुंकला आणि दंभ ही थुंकला. मान दंभ चेष्टा येतो जय हो हे तो शुकराची विष्ठा येतो शुकराची विष्ठा. पाहिजे बरं. मान दंभ चेष्टा हे तो शुकराची विष्ठा, आहे का नाही. तुकोबाराई म्हणतात देवा आमच्यासाठी विष्ठे समाने बरं मान. हे सगळे माना करता माणसाने जमलेले माणसं नाहीत बरं दादा. हे सगळे प्रेमाने गाथा मूर्ती आमचे समाधान महाराज, आहे का नाही. इथं फक्त महाराज महाराष्ट्रभर फिरतो आपण, पण मोठ्या मोठ्या लोकांमध्ये फिरतो, पण या परिवारामध्ये या समाजामध्ये जेवढा आनंद मिळतो तेवढं कुठे मिळतो का महाराज. हे वस्तुस्थिती मांडतो बरं का. वस्तू तुमची स्तुती नाही दादा, हे प्रामाणिकपणे कबुली देतो. तुकोबाराई म्हणतात देवा मान आम्हाला विष्ठे समाने बरं का. तुकोबाराई म्हणतात देवा मी माना करता परमार्थ करतच नाही, मला मान नको. मग महाराज तुम्हाला मान नको म्हणतात, मग धन देऊ का धन. तुकोबाराई म्हणते देवा काही इज्जत घेतो का तू माझी. लाथाळीला संसार हा बाण आमचा आहे, जनतन धन केले तृणाई समान हा बाण आमचा आहे, माणिक पाशान खडे जैसे हा बाण आमचा आहे. देवा तू आम्हाला मान देतो धन देतो. तुकोबाराई म्हणतात देवा धन नको. अहो महाराज तुमच्याच गाथेमध्ये असं प्रमाण आहे, समाजामध्ये जर मान सन्मान किंमत पाहिजे असेल तर माणसाजवळ धन पाहिजे. धनवंता लागी सर्व मानताय लागी, सर्व मानताय लागी. हे धनवंता लागी सर्व मानता है लागी, सर्व मानता है लागी, सर्व मानता है लागी. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, आहे का नाही.
एकदम परफेक्ट प्रमाण महाराज. हे लोक धना करता परमार्थ करणार नाही. साधू संतांनी परमार्थ केला. तुकोबाराय म्हणतात देवा अरे जर मी प्रमाण लिहिलं आणि वस्तुस्थिती सावता महाराज पैशावाला माणूस असला ना एखादा धनवान माणूस असला ना त्याच्याकडे पाहिल्यानंतर साहेबराव महाराज 3 दिवस जेवण जात नाही बरं तरी लोक म्हणतात वा वा काय सुंदर दिसता हो तुम्ही. वस्तुस्थिती बाबा एखादा श्रीमंत प्रॉपर्टीवाला माणूस असू द्या त्याला बोलायची अक्कल नसली तरी लोक म्हणतात वा वा पाटील काय गोड बोलता हो तुम्ही. तो म्हणतो मी खरंच गोड बोलतो. त्याला शंका असते ना अहो खरंच गोड बोलता पाटील का मग माझ्या बोलण्यात तुम्हाला काय आवडलं. लोक म्हणतात पाटील तुम्ही शेवटी जे बोलले ना ते फार आवडलं आम्हाला. पाटील म्हणे मी शेवटी काय बोललो. अहो तुम्ही बोलले नाही काय शेवटी मी माझं बोलणं थांबवतो. ते इतकं आवडलं आम्हाला की सुटलो रे बाबा याच्यात आवडत आहे का ना. हे ज्यांना ज्यांना कळाल त्यांना त्यांना धन्यवाद. हे जरा 5G लागते याला जरा. विठ्ठल विठ्ठल खरं तर पती पत्नी दोघं व्याख्यानासाठी गेले बरं का. श्रीमंत जोडपं होतं. श्रीमंत एक वक्ता होता महाराज. गाडीतून उतरला तो स्टेजवर गेला जोरदार त्याने व्याख्यान केलं. व्याख्यान आटोपल्यानंतर पुन्हा गाडीतून बसला आणि बायको बरोबर चर्चा करायला लागला. बायकोला म्हणे अगं आजचं व्याख्यान खूप जोरात झालं ग. बायको म्हणे हो ना खरंच जोरात झालं मी गाडीतूनच पाहिलं. म्हणे हो खरंच जोरात झालं पण तो म्हणे खरंच सांगू का तुला आज सगळे ऐकणारे गाढव होते म्हणे. बायकोला तो म्हणतो काय आज सगळे ऐकणारे गाढव होते. बायको म्हणे मी तेव्हाच ओळखले सगळे गाढव होते असं. तो म्हणे तुला कसं कळलं ते सगळे गाढव होते असे. म्हणजे तुम्हीच म्हणायचे ना पुन्हा पुन्हा माझ्या बंधूंनो माझ्या बंधूंनो मी तेव्हाच ओळखले सगळे गाढव होते. हे सुद्धा ज्यांना ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. आता काय सांगू विठ्ठल विठ्ठल हो ऐका ना दादा ऐका ऐका बरं का. या संसारातील लोक प्रेम करतात दादा. जो बरी चळण गा तो वरी म्हणते माझा मानिते लहान थोर देह सुखाची आकाजा इंद्रिय मावळली आला बागुला जा कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा. प्रेम करतात दादा हे संसारातील लोक प्रेम करतात. नक्कीच प्रेम करतात. तुमच्या अंगात ताकद आहे पैसे कमवतात तोपर्यंत सगळेच प्रेम करतात. बरं या प्रेम करणाऱ्यांबद्दल एका कवीने खूप गोड शब्द लिहिलेत आवडतील तुम्हाला ऐका बरं. खसमे वादे प्यार वफा सब बातें है बातों का क्या. खसमे वादे प्यार वफा सब बातें है बातों का क्या. कोई किसी का नहीं झूठे नाते हैं नातों का क्या. कसम वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या. पुढचे शब्द आहे का किती गोडे टाळी वाजवा. सुख में तेरे साथ रहेंगे दुख में सब मुंह मोड़ेंगे. शब्द आहे का किती गोड दादा. सुख में तेरे साथ रहेंगे दुख में सब मुंह मोड़ेंगे. दुनिया वाले तेरा बनकर तेरा ही दिल तोड़ेंगे. देते हैं भगवान को धोखा इंसान को क्या छोड़ेंगे. कसम वादे प्यार वफा सब वादे कसम वादे प्यार वफा सब कसम वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या. कोई किसी का नहीं झूठा नाते नातों का क्या. कसम वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या.
संसारातील लोक प्रेम करणारे दादा हे मतलब प्रेम करतात एवढंच प्रेम जर देवावर केलं ना भगवान परमात्मा काही करतो तुकोबाराय म्हणतात देवा मला मान नको मी धन नको धना करता माना करता परमार्थ करत नाही मायका संपूर्ण विश्वाला बुद्धी पुरवणारा भगवान परमात्म्याची बुद्धी खुंटी झाली महाराज तुम्हाला काय पाहिजे ते सांगा आता मला नाही काळी कळत त्यावेळे तुकोबाराय म्हणतात देवा तुम्हाला प्रसन्न झाला ना मला काहीतरी देणार आहे ना मला ते दे म्हणे काय दे त्याचं उत्तर अभंगाचं पहिलं नाही या वातावरण झालं विशेष कळलं या वातावरण झालं हे महत्वाचं आहे आता काही वातावरणात पण वातावरण करतात अगदी महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवली पाहिजे पुन्हा तुकोबाराय म्हणतात ए देवा नको रे मला काहीच नको देऊ विको सुद्धा नको देऊ अगदी तसा आवाज देवा मला काहीच नको मला या वातावरणात फक्त मला जाणत कर काय म्हणतात सावता महाराज तुकोबाराय देवा मला या वातावरणात काहीच नको देऊ मला फक्त या वातावरणात ज्ञानी कर जाणत कर ऐका बरं जाणत कर याचा अर्थ काय होतो ज्ञानी कर बरोबर ना साहेबराव महाराज जाणत याचा अर्थ काय ज्ञान प्राप्त झालं पाहिजे आणि देवा तू अनेकांना ज्ञान दिलं ना मला वाटतं एक ठिकाणी एकाला तर युद्ध करता करता ज्ञान दिलं बरोबर आहे ना तिथं तर नुसतं साऊंडचा आवाज नव्हता येत बाबा मारामाऱ्या चालू होत्या एवढा वातावरणात देवा तू युद्ध करता करता रणभूमीवर ज्ञान दिलं अर्जुनाला है का नाही एकाला तर मला वाटतं यमुनेच्या काठावर ज्ञान दिलं ना है का नाही आणि देवा तुझ्यात सामर्थ्य तू काही करू शकतो तू काही देऊ शकतो एकानं तर तुला वाटीवर दूध मागितलं होतं तू त्याला जर्सी गाय आपलं दुधाचा सागर दिला होता देवा है का ना एकानं तर बापाची मांडी मागितली होती त्याला तू डायरेक्ट पलंग आपलं आडळ पद दिलं होतं ना देवा तुझ्यात सामर्थ्य तू अनेक काही दिलंय ना देवा एकाला तर उत्तानपाद राजाचा सुपुत्र द्रुहबाळ कथा आहे का बरं गोडी द्रुहबाळाला ज्ञान प्राप्त करून दिलं द्रुहबाळ ज्यावेळेस बापाच्या मांडीवर बसला सावत्राईने लत्ता प्रहार केला लात मारली जन्म देणाऱ्या आईने जवळ घेतलं म्हटले बाळा तुला बापाची मांडी पाहिजे ना बापाच्या मांडीवरून तुझ्या सावत्राईने तुला उठवलं लात मारली नाराज होऊ नको रडू नको तो भगवान परमात्मा मांडी पुरवणार आहे अगाई तो भगवान परमात्मा मांडी पुरवल माझ्या बापाची तो भगवान परमात्मा राहतो कुठे म्हणले जंगलात राहतो सहज बोलले बरं आहे जंगलात राहतो जंगलाच्या दिशेने निघाला द्रुहबाळ जंगलात गेल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राची साधना केली भगवान परमात्मा प्रसन्न झाले भगवंताने सांगितलं द्रुहा मी प्रसन्न झालो बोल तुला काय पाहिजे द्रुहबाळाने भगवान परमात्म्याकडे पाहिलं द्रुहबाळ रडायला लागला भगवान परमात्म्याने रडू नको मी प्रसन्न झालो बोल तुला काय पाहिजे
म्हणले देवा मला तुझ्या बाबतीत बोलायचे. अरे बोलला मग रडतो कशाला? म्हणले देवा तुझ्या बाबतीत बोलू कस काय? म्हणले का? अरे तुझ्या बाबतीत बोलता बोलता वेद थकून गेला, श्रुतीला बोलता आलं नाही, शेषाच्या जीवा जीवा झाल्या. देवा मी सर्वसामान्य तुझ्या बाबतीत कसा बोलू शकतो? तुला काय पाहिजे ते सांग पहिल्यांदा. म्हटले देवा तुझ्या बाबतीत बोलण्याकरता मला ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. ऐकावर भगवान विष्णूच्या हातामध्ये एक शंख होता. कपोल शंके शिवतले, बरोबर ना? तो शंख द्रुह बाळाच्या गालाला लावल्याबरोबर वेदाची मती ठेली तो लागला बोलू. भगवान परमात्म्याने द्रुह बाळाला ज्ञान प्राप्त करून दिलं. तुकोबाराने अनेक वृत्तांत माहिती होते. म्हणले देवा तू अनेकांना ज्ञानी केलं, मला पण जाणत कर, म्हणजे ज्ञानी कर. हा जाणून बरं महाराज तुम्हाला जाणत केलं, अजून काय पाहिजे? म्हणले देवा जाणत केलं. म्हणे हो, आता पुन्हा नेंत करा. देवाने डोक्याला हाणून घेतलं. 1.5 तासापासून 1 तासापासून तुम्ही ज्ञान मागितलं, जाणत केलं, हरकत नाही, आता पुन्हा अज्ञान कशाला? म्हणले देवा नुसतंच जर मला ज्ञानच प्राप्त झालं तर मला अहंकार होईल ना, आहे का नाही? काही काहींचा हरिपाठच पाठे ना देवा, तरी ते आवरले जात नाही. देवा मला जर ज्ञान प्राप्त झालं मला अभिमान होईल ना, आहे का नाही? अभिमान होईल. देवा मला अभिमान झाला नको पाहिजे, मला ज्ञान प्राप्त करून दिलं ना, मला अज्ञानी पण कर, अज्ञानी कर. आणि प्रेमच असलं पाहिजे. भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवातया माझे. तुमचे किती ग्रंथ पाठेत, किती ज्ञान आहे, काही कोणी खात नाही तुम्हाला, आहे का नाही? त्याच्यात प्रेम पाहिजे. प्रेम असताना काही करता येतं दादा. प्रेमाने देव जिंकता येतो, आहे का नाही? साधू संतांनी प्रेम केलं महाराज. जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा, तुझ वाचून केशवा नावडेऊ, तुझी आनवाही नगा देवराया. बहु आवडशी जीवा पासूनिया, बहु आवडशी जीवा पासूनिया. महाराज जीवापेक्षा जास्त प्रेम केलं. म्हणून देवा मला ज्ञान प्राप्त करून दिलं ना, पुन्हा अज्ञान करून. देवा तू मला जाणत केलं, नेंत केलं, ही तू मला दिलेली प्रेम खूण आहे. आणि देवा तू जर मला हे दिलं तर मी संसारात व्यवहारात कसा राहीन? दुसरं चरण मग मी वारे असं वळकड, मग मी वारे सीताराम भाऊ गोड चाल गायले. हा मग मी व्यवहारी असे न वर्तत, जेवे जळा आत पद्मपत्र. तुकोबाराय म्हणतात देवा मी संसारात राहीन. मयूर दादा कसा राहीन? संसारात राहीन. कसा राहीन? जेवी जळा आत पद्मपत्र. ऐकताय ना? ऐका बरं. कमळाचं फुल पाण्यात राहतं म्हणे, पाण्यात राहतं, पण पाण्यात राहून पाण्याचा आणि फुलाचा अजिबात संबंध येत नाही. ऐकताय ना? एका साधूच्या मुखातून निघालेले शब्द सांगतो मी. ना जग छोडो, ऐका बरं शब्द, ना जग छोड़ो ना हरी बोलो, करम कर जिंदगानी में, रहो दुनिया में तुम सदा जैसा, कमळ रहता है पाणी में. कमळाचं फूल पाण्यात राहतं, पण पाण्यात राहून पाण्याचा आणि त्याचा फारसा संबंध येत नाही, असं संसारात राहील. तुकोबाराय म्हणतात देवा अजून कसा राहील सांगू मी तुम्हाला? सोपं सांगतो. दह्यात जर केस पडला
ऐका बरं सगळेजण. दह्यात केस पडला, जगदीश दादा, दह्यात केस पडला. दह्यातून केस काढण्याकरता कष्ट लागतात. बोला ना, बोला ना, कष्ट लागतात. यूट्यूब चॅनलवाले, दह्यात जर केस पडला, दह्यातून केस काढण्याकरता कष्ट लागतात का? नाही नाही, अलगद बाहेर निघतो, आहे का? बरं, तो दह्यातून केस जर बाहेर काढला साहेबराव महाराज, तो केस दह्यात पडला होता का नाही हे सुद्धा कळत नाही बरं. म्हणजे त्याच्या अंगाला अजिबात दही लागलेलं राहत नाही. असं संसारात राहिलं पाहिजे. पण काही काही लोक दह्यात केस पडावा असं संसारात राहतात नाही. कसं राहतात ते पण सांगू. वाळलेल्या ज्वारीच्या भाकरीत केस अटकावा, तो तुटून येतो का सुटून येतो? सायगावकर, वाळलेल्या ज्वारीच्या बाजरीच्या किंवा बाजरीच्या भाकरीत केस अटकला, तो तुटून येतो का सुटून येतो? विकोज येतो डायरेक्ट, तुटून नाही येत. तुटून. धन्यवाद. ऐका ऐका, असं संसारात राहिलं पाहिजे. सावता महाराजांनी परमार्थ केला, ऐका नाही. वा, आमच्या सावता महाराजांनी परमार्थ केला. सावता महाराजांनी परमार्थ केला, संसारात राहिले दादा. पण परमार्थ कसा केला? काना मुळा बाजी अवघे विठाई माझी लसुना परमार्थ केला सावता महाराजांनी. संसारात राहिले दादा, पण महाराज भगवान परमात्म्याला हृदयामध्ये साठवलं. साठविला हरी जी हृदय मंदिरी, किंवा धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला धाता. परमात्म्याचं नामचिंतन केलं, भगवान परमात्म्याला हृदयामध्ये साठवलं. ऐका, जनाबाईने प्रेम केलं महाराज बरं का. जनाबाईनं सुद्धा देवाला हृदयामध्ये साठवलं. तुम्हीच नाही साठवलं बरं देवाला हृदयामध्ये. हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडेला. हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडेला.
चूरगळा बांधून या दूर मारा संसारात राहिले कसं राहिले जेवे जळात पद्मपत्र तसं तुकोबाराय म्हणतात देवा मी संसारात राहीन पण संसारी असावे असूनी नसावे भजन करावे वेळोवेळा किंवा असूने संसारी जीवे वेगुखरी वेदशास्त्रुवारी बाह्य सदा किंवा स्वामी सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे तसं तुकोबाराय म्हणतात देवा मी संसारात राहीन पण जेवी जळा आत पद्मपत्र आणि देवा पुन्हा संसारात जीवन जगत असताना परमार्थ तर करीत यात नवल नाही पण परमार्थ करत असताना माझी कोणी निंदा केली काय स्तुती केली काय मला ते न ऐकल्यासारखं करेन ऐकोनी ना टाळी वा वा खरंच गोड चाल गाईल पण मृदुंगाचार्यांसाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवले माझ्याकडे आहे का अगदी बघा ना अगदी ताकदीने गाता येते बरं का यालाच प्रसन्नता म्हणतात दादा आणि भगवान परमात्मा यालाच प्रसन्नता आवडते भगवान परमात्मा गिरीधर लाल तू भाव का भुका आहे का नाही राग कला नाही जानत तुका हे सगळे प्रेमाने गाणारे वाजवणारे माणसं आहेत नाही तर काही काही म्हणतात मी फक्त रागात गातो अनुरागात गा राजा अशा वातावरणात पण गाणं पाहिजे ना आहे का नाही यालाच प्रेम म्हणतात तुकोबाराय म्हणतात देवा मला काही नको मी संसारात राहीन जेवी जला आत पद्मपत्र तिसरं चरण ऐका ऐकून नीन ऐके निंदा स्तुती कानी तुकोबाराय म्हणतात देवा लोक निंदा करतात ना बर का निंदा केली ना मी अजिबात डगमगणार नाही आणि वस्तुस्थिती आहे निंदा होते महाराज निंदा झाली ना डगमगायचं नाही आपल्याकडे एक वाक्य आहे तुमचं माहिती असेल का नाही तुम्हाला हत्ती चला बाजार तो कुत्ते भुके पाटे सगळ्यांचं आहे का नाही हत्ती बाजारात चालतो भाऊसा दादा असं हत्ती बाजारात चालतो कुत्रे भुंकत राहतात हत्तीकडे बघून हत्ती लक्ष देतो कुत्र्यांकडं कुत्र्यांबद्दलच बोलतोय मी हत्ती लक्ष देतो कुत्र्यांकडं नाही ना अजिबात नाही समजा साहेबराव मला हत्तीनं जर कधी कुत्र्यांकडे फिरून पाहिलं कुत्र्यांचं काय राहील कुत्र्यांचं काही राहणार नाही हत्तीला किंमत राहणार नाही हे महत्वाचं म्हणून हत्तीने कुत्र्यांच्या नादी लागायचंच नाही हत्तीने हत्तीसारखं चाललं पाहिजे आणि एक माणसांचा स्वभाव असा आहे लोक वाईटाच्या नादी लागत नाही चांगल्याला सोडत नाही बरं बोलतोय मी साधू संतांनी चांगलं केलं का वाटोळं केलं लोकांचं सांगा चांगलं केलं त्रासच दिला लोकांनी बरोबर अजून सोपं सांगू तुम्हाला कोंबडा आपल्याला पाठे उठवतो उठा उद्योगाला लागा आळस करू नका बांग देतो पाठे उठवतो कोंबडा आपल्याला चांगलं आहे का नाही त्याचं काम
चांगलं आहे ना. 31 डिसेंबरला काय करतात लोक? सरपंच आहे. चांगलं करणं ही जगाकडून शिक्षा आहे बरं. कबीर महाराजांची भाषा सांगतो. आई रे बेमान दुनिया ही रे, 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 आई रे बेमान दुनिया जगात बेमान दुनिया महाराज. लोक वाईटाच्या नादी लागत नाही, चांगल्याला सोडत नाही. एक समाजाचा स्वभाव आहे महाराज. मी एका महात्म्याचं नेहमी चिंतन मांडत असतो, आवडेल तुम्हाला. जैन महामुनी तरुण सागरजी बर का, स्वामी महाराज. त्यांचं वर्तमानपत्रामध्ये कटू सत्य छोटे छोटे चिंतन यायचे, आता पण येतात. वाचायला अर्धा मिनिटही लागत नव्हता महाराज, पण मनाला दिवस सापुरा पाडायचा. एका वेळेला मी असं चिंतन वाचले. असं छोटासा पूल होता म्हणे, अरुंद रस्ता. इकडून राजा चालला आणि तिकडून वळू आला दौडत. वळू माहिती आहे ना, कळेल ना, सांड. हा, इकडून राजा चालला आणि तिकडून वळू आला दौडतच. आणि तो राजा त्या वळूला म्हणतो, ए वळू, ओळखलं कर मला? राजा आहे म्हणे मी. वळू म्हणे, तू राजा आहे म्हणे, मी का सर्वसामान्य आहे का? मी तर महाराजा आहे. मला सांगा, त्या रस्त्यातून वळूने बाजूला झालं पाहिजे का राजाने? राजाने बाजूला झालं पाहिजे, याच्यातच त्याचा शहाणपणा आहे, मोठेपणा आहे. उदाहरण संपलं. उदाहरण दिलं कशासाठी? त्या महात्म्याने दिवसात किंवा जीवनात आपल्याला बरेच वळू भेटतात, त्यांच्याशी हुज्जत घालवायची नाही, आपली वेळ गमवायची नाही. तर त्या वळूतून आपल्यात काय फरक आहे? ऐकता ना. एका वेळेला मी त्यांचे 3 वाक्य वाचलेत, आवडतील, ऐका. पहिलं वाक्य असं, ऐकायची सवय ठेवा, दुसऱ्याला सांगण्याच्या भानगडीत पडू नका. दुसरं वाक्य असं, विष पचवायची सवय करा, या जगात अमृत नाही. आणि तिसरं वाक्य आपल्या चिंतनाशी निगडीत, आपण दुसऱ्याची निंदा करू नका, आणि दुसरा जर का आपली निंदा करत असेल त्याच्याबद्दल वाईट मानू नका. पहिलं वाक्य काय सांगितलं मी? ऐकायची सवय ठेवा. ऐकतो कोण कोणाचं हो? सगळे 150ने झाला. सांगून पहा एखाद्याला, तू बेसवर झाला बा असं. तो म्हणतो आपण बेसवर, कसं शक्य? स्वरादिशी दादा तू काय फरक पडतो म्हणा ना त्याला, आहे का ना. ऐकायची सवय ठेवा. दुसरं वाक्य, विष पचवायची सवय करा. म्हणजे काय? फवारणी करताना अर्धा बुज घ्या, असा अर्थ आहे का? मग समाजात वावरत असताना समाज कधी तुमच्यावर आरोप करेल, अनादर करेल, ते तुमच्यामध्ये पचवण्याची सहनशीलता पाहिजे. जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण. आणि तिसरं वाक्य आपल्या चिंतनाशी निगडीत, आपण दुसऱ्याची निंदा करायची नाही गड्या हो. आणि दुसऱ्याने जर कधी आपली निंदा केली त्याच्याबद्दल वाईट म्हणायचं नाही. ऐकताय ना. निंदक आपल्यासाठी चांगलं काम करतो. कोणतं? साबण आणि पाण्याचं. ऐका बरं, त्या महात्म्याने दिलेलं एक क्लिष्ट उदाहरण आहे. गल्लीमध्ये 2-4 डुकरं असले की गल्ली स्वच्छ राहते म्हणे. ज्यांच्यामुळे गल्ली स्वच्छ राहते त्यांच्याबद्दल वाईट मानता कशाला? ते त्यांचं काम करतात, करू द्या, तुम्ही तुमचं काम करा. सांगितलं मी. एखाद दिवशी तुम्ही कोणाशी बोलू नका, नामचिंतन करा, डोळे बंद करून चला सावता महाराज.
गल्लीतून कोणाशी बोलू नका, फक्त नामचिंतन करा. तरी लोक निंदा करतात, क्यों रे बडे बाबा बन के ध्यान में रहते हो. दुसऱ्या दिवशी डोळे उघडून वरती बघत चला, तर लोक म्हणतात क्यों बे इतने अभिमानी हो गए, नीचे देखना ही बंद कर दे, ऊपर देखकर चलता है. तिसऱ्या दिवशी पुन्हा कार्यक्रम बदल करा, पुढे मागे डावीकडे उजवीकडे चौ बाजूने बघत निघा. तरी लोक म्हणतात क्यों बे आका ठिकाणा ही नाही क्या, मुंडी हिलाते रहता है, किधर किधर देखता है बे तू, सामने देखकर चल नाही सकता. त्याला वाटतं अरे कसंही वागावं, लोक नावच ठेवतात. त्याला राग आला, त्याने दाम न घेतले, डोळ्यात घातले. मयूर दादा त्याने डोळ्यात दाम न घालून घेतले, डोळे फोडून टाकले. हे नावं ठेवणाऱ्याला कळालं काय की आपण ज्याला नावं ठेवत होतो त्याने डोळे फोडून टाकले. त्याला दुःख झालं पाहिजे होतं ना, दुःख नाही झालं. बरं तो काय म्हणतो, फिर बराबर है आक फोड डाला, किया हुआ कर्म का पाप तो उसको भोगना ही पडे, कोण उसका बाप भोगेगा. म्हणजे कसंही जीवन जगा, लोक नावं ठेवतातच. मग महाराज ऐका ना, मग जीवन जगतात लोक नाव ठेवतात ना, मग जीवन कसं जगणं असलं पाहिजे याच्याकरता एक उदाहरण देतो तुम्हाला, आवडेल बरं. शेतकऱ्याच्या कुत्र्यासारखं जीवन जगावं याच्याकरता मी एक उदाहरण देतो, तुकोबारांचं प्रमाण देतो, लक्षपूर्वक ऐका. तुकोबारांतर निंदा करतात ना लोक, डगमगायचं नाही. कसं जीवन जगावं शेतकऱ्याच्या कुत्र्यासारखं, ऐका. समजा आपला चिंचगव्हाणचा शेतकरी, बरं का, चिंचगव्हाणचा शेतकरी भाजीपाला विकण्यासाठी समजा मालेगावला गेला. मालेगाव जाऊ आपण, आहे का नाही. मालेगावला गेला, बैलगाडीत भाजीपाला भरला, भाजीपाला बैलगाडीत भरला, बैलगाडी जुंपून चिंचगव्हाणचा शेतकरी कुठे गेला, मालेगावला भाजीपाला विकण्यासाठी गेला. सावता महाराज या चिंचगव्हाणच्या शेतकऱ्याने कुत्रं सुद्धा पाळलेलं होतं. ते कुत्रे बैलगाडीच्या मागे गेलं. ऐका बरं, गोड उदाहरण आहे. कारण ते कुत्रं गाडीच्या मागे गेलं, कारण बऱ्याच कुत्र्यांना वाटतं मी गाड्या ओढतो बा, तसं त्यालाही वाटलं. ते कुत्रं गाड्याच्या माग मालेगावपर्यंत गेलं. मयूरदादा चिंचगव्हाणच्या शेतकऱ्याने दिवसभर मालेगावात मार्केटात भाजीपाला विकला. कुत्रा समोरच बसून होता भाजीपाला विकत असताना. संध्याकाळची वेळ झाली, शेतकऱ्याला वाटतं आपल्याला अंधार पडेल, निघावं लागेल. 6 वाजले, बैलगाडी जुंपल्या, आवरावरी झाली, सगळी तयारी झाली घरी निघण्याची. पण तेवढ्यात कुत्र्याकडे पाहिलं, कुत्रा दिसत नाही. शेतकरी म्हणे दिवसभर भाजीपाला विकत होतो तेव्हा बसला होता, आता घरी जाण्याच्या वेळी दिसत नाही, कुठे गेला असेल. बऱ्याच वेळ वाट पाहिली, अर्धा तास वाट पाहिली, कुत्रा आला नाही. कंटाळा शेतकरी, येईल म्हटले मागून. शेतकरी निघून आला चिंचगव्हाणला. ऐका ना, अर्धा तासाने कुत्रा तिथे आला. कुठे, जिथे शेतकरी भाजीपाला विकत होता तिथं. कुत्र्यानं पाहिलं आपला मालकही दिसत नाही, बैलगाडी दिसत नाही, भाजीपाला दिसत नाही. मालक निघाला वाटतं घरी. आता आपल्याला मालकाच्या घरी जायचे. कोणी ठरवलं, कुत्र्यानं. मग निघाला कुत्रा. कुठून, मालेगावरून. कुठला कुत्रा निघाला, चिंचगव्हाण. ध्यानात ठेवा, चिंचगव्हाणचा कुत्रा मालेगावरून निघाला. पण ऐका ना, मालेगावरून चिंचगव्हाण येईपर्यंत 1-2 खेडेपाडे गावं लागतातच ना रस्त्याने. साहेबराव महाराज त्या गावोगावच्या कुत्र्यांनी या चिंचगव्हाणच्या कुत्र्यावर विनामूल्य सेवा सुरू केली. कळलं. पण हे चिंचगव्हाणचं कुत्रं फार हुशार होतं, कारण त्याने अनेक कीर्तन ऐकले होते. हे चिंचगव्हाणचं कुत्रे काय करायचं, 4-5 बाहेरगावचे जे कुत्रे त्याच्यावर सुटले ना, हे चिंचगव्हाणचं कुत्रं खाली लोळायचं, वरती पाय करायचं, शेपूट आपटायचं. ते बाहेरगावचे 10-20 कुत्रे म्हणायचे जाने दो उसमें कोई दम नाही. ते बाजूला गेले का स्वामी या चिंचगव्हाणच्या कुत्र्यानं उठावून पुन्हा रस्ता धरावा. पुन्हा पुढच्या गावात आला, तिथेही त्याच्यावर 10-12 कुत्रे सुटले. याचं ठरलेलं, खाली लोळायचं, वरती पाय करायचं, शेपूट आपटायचं. तेही म्हणायचे जाने दो उसमें कोई दम नाही. पण हे चिंचगव्हाणचं कुत्रं म्हणायचं तुम्ही काही म्हणा रे भाऊ, दम नाही म्हणा, बेकार म्हणा, बेत्र म्हणा, मला तुमच्या निंदेशी काय घ्यायचं, मला माझ्या मालकाच्या घरी जायचं. तसं समाजामध्ये जीवन जगत असताना लोकांना काही म्हणू दे, आपल्याला परमेश्वराकडे जायचे. ते जुनिया जाना भक्ती करा, ते जुनिया जाना भक्ती करा, भक्ती करा. तुका
हे वचन ते जुनिया जन भक्ती करा. तुकोबाराय म्हणतात देवा अरे माझी निंदा केली काय स्तुती केली काय मला याच्याबद्दल अजिबात वाईट वाटणार नाही. निंदी कोणी मारी वंदी कोणी पूजा करी मज येही नाही तेही नाही वेगळा दुही फासवणे. तुकोबाराय म्हणतात देवा मला काही नको. आणि या समाजाचा स्वभाव असा आहे. मला वाटतं एक जुनं गाणं आहे स्वामी बरं का भाऊसाहेब महाराज चित्रपटाचं नाव नाही माहिती मला पण ते गाणं खूप आवडलं. त्या गाण्यातले शब्दही मला खूप आवडले बरं का. म्हणजे हा कलियुग कसा आहे कलियुगाचा महिमा कसा आहे हे लोक कसे समाज कसा आहे त्याच्याकरता एक कवीने गाणं खूप गोड रचलेले शब्द आवडले मला ते तुम्हालाही आवडतील. हे दुनिया बडी बावली पत्थर पूजन जाय शब्द कळता ना. हे दुनिया बडी बावली पत्थर पूजन जाय घर की चकिया कोई नहीं पूजे जिसका पीसा खाए. रामचंद्र कहे गए सिया से हो रामचंद्र कहे गए सिया से ऐसा कलयुग आएगा हंस चुकेगा दाना दुन का कौवा मोती खाएगा. हंस चुकेगा दाना दुन का कौवा मोती खाएगा. ओहो मंदिर सुना सुना लागे भरी रहेगी मधुशाला मधुशाला. पिता के संग संग भरी सभा में नाचेगी घर की बाला घर की बाला. कैसा कन्यादान पिता ही कैसा कन्यादान पिता ही कन्या का धन खाएगा. हंस झुकेगा दाना दुन का कौवा मोती खाएगा. हंस झुकेगा दाना दुन का कौवा मोती खाएगा. तुकोबाराय म्हणतात देवा मी संसारात असा राहीन ऐकून नीन ऐके निंदा स्तुती काने जैसा का उन्मनी योगीराज. अजून कसा वागेन ऐका ऐका. देखून नी न देखे प्रपंच हा दृष्टी ऐका ऐका. देखून नी न देखे प्रपंच हा दृष्टी स्वप्नाची या सृष्टी चैल्या जीवी. तुकोबाराय म्हणतात देवा मी संसार स्वप्नासारखा मानेन. सांगा आता स्वप्न खरं असतं का खोटं असतं बोला ना. खोटं असतं ना. विचारा तुकोबारायांना. भोजन मागती तुक पावसे पडिला विसर स्वप्न माझे काय सांगितलं स्वप्नामध्ये बाबाजी आपुले सांगितले नाम आहे का नाही. विचारा हरिश्चंद्राला स्वप्न खरंय का खोटं आहे बोला बोला बोला. स्वप्न खरंय का खोटं आहे म्हणजे मी माळकरी सुद्धा आहे आणि असा अर्थ म्हणजे एका बाजूने बोललं पाहिजे आहे का नाही. याचा अर्थ असा होतो ऐका ऐका विनोद सोडा. संसारातील जे स्वप्न पडत ते खोटं आहे आणि परमार्थिक जे स्वप्न पडतात ते सत्य. म्हणजे भगवान परमात्मा सत्य आहे महाराज. सत्य देवती विषयी जे स्वप्न पडतं ते खरं असतं. खोट्या लटिका संसाराविषयी जे स्वप्न पडतं ते सगळं खोटं आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात देखून नी न देखे प्रपंच हा दृष्टी स्वप्नाची या सृष्टी चेल्या जेवी विठोबा.
आ